काल लातूरमध्ये झालेल्या विजय संकल्प सभेमध्ये आदरणीय देवेंद्र भाऊंनी मराठवाडा रेल कोच फॅक्टरी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. फॅक्टरीच्या माध्यमातून लातूर शहरामध्ये नव्हे तर पूर्ण जिल्ह्याभरामध्ये 10 ते 15,000 थेट रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्या संदर्भात बरीच टीकाही केली जाते, परंतु त्याच्यामधली सत्यता ही आहे की त्याच्यासोबतच त्याच्या आजूबाजूला ॲन्सिलरी युनिट्स मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीनं एखादं युनिट जर तिथं टाकलं, त्याच्याकडे किमान 100-200चा स्टाफ त्या ठिकाणी काम करणार आहे. आणि म्हणून हजारोच्या संख्येनं जेव्हा हे युनिट लातूरमध्ये उभे राहतील, त्याच्यामधून युवकांना रोजगारासाठी चांगली संधी उपलब्ध होणार आहे. दुसरा महत्त्वाचा विषय देवेंद्र भाऊंनी त्या ठिकाणी मान्य केला की आदरणीय शिवराजजी पाटील चाकूरकर साहेबांचं एक मोठं स्मारक त्यांची कारकिर्दीतून सुरुवात झाली होती, महानगरपालिकेच्या आवारामध्ये उभं करण्याचं आश्वासन दिलं. सभेमधून एक वेगळीच ऊर्जा पूर्ण लातूर शहरामध्ये वाहू लागलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा महापालिकेमध्ये फडकणार आहे याच्यात किंतु परंतु वाटत नाही. लातूर जिंकणार, कमळ फुलणार.